हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास, पुढे आसवरेना. कृपादान केले संती, कल्पांतीही सरेना, मनविता त्यांचे दास, पुढे आसवरेना. तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम, मनविता त्यांचे दास, पुढे आसवरेना. विठ्ठल विठ्ठल. थोडा आवाज कमी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे. विठ्ठल विठ्ठल. हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आसवरेना. संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग असून, प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी संत सेवेचा महिमा अर्थात संतांचा महिमा गायलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा चालू असलेला हा 729वा संजीवन समाधी सोहळा. या सोहळ्यामध्ये या ठिकाणी वैकुंठवासी तुकाराम भाऊ पैठणकर यांच्या आशीर्वादाने मृदुंग अलंकार हरिभक्त परायण श्री अशोकजी महाराज पांचाळ गुरुजी आणि हरिभक्तीपरायण श्री उद्धव महाराज सबलस यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी सुरू असलेला कीर्तन व संगीत महोत्सव आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली सबलस यांच्या मार्गदर्शनाने यांच्या या गुरुकुलामध्ये ज्ञानाई गुरुकुल या ठिकाणी होत असलेला हा उत्सव. आणि या उत्सवामध्ये आज माझ्या वाट्याला आलेली ज्ञानेश्वर नावामुळे आलेली सेवा बरं का. या ठिकाणी सगळे ज्ञानेश्वर नावाची मंडळी, कीर्तनकार मंडळी, महाराजांनी तसा उपक्रम केलेला आहे, नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी माझ्या वाट्याला सेवा आलेली आहे. सेवेकरता उपस्थित आदरणीय आपले सबलस महाराज आहेत, माऊली आहेत, मृदुंगाचार्य महाराज या ठिकाणी आहेत, सगळी गायनाचार्य मंडळी, टाळकरी मंडळी, श्रोते सज्जन आणि माता भगिनी, आमचे वकील साहेब आहेत. सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून चिंतन सेवा करायची. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी क्षेत्रामध्ये असलेली ही सेवा आहे आणि त्यातल्या त्यात ज्ञानेश्वर महाराजांचा हा उत्सव चालू आहे. या उत्सवातली सेवा आहे. जिकडे तिकडे सगळीकडे कीर्तन, प्रवचन, कार्यक्रम सुरू आहेत. संपूर्ण आळंदी नगरी जी आहे दुमदुमून गेलेली आहे. दरवर्षी होणारा हा उत्सव साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा हा ज्ञानोबारायांचा सोहळा करतात, उत्सव करतात. या उत्सवाच्या निमित्ताने सगळी तीर्थ या ठिकाणी आळंदीला येतात, सगळी क्षेत्र आळंदीला येतात. सर्व ऋषी मुनी साधू संत या सोहळ्यामध्ये आळंदीला येत असतात. म्हणून हा सोहळा काही आगळा आणि वेगळा सोहळा आहे.
भगवान परमात्म्याने केलेला संतांचा किंवा भक्ताचा सोहळा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. वास्तविक पाहता ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मान सोहळा यापासून निराळे असणारे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानोबारायांनी श्रीमद भगवद्गीतेच्या अमानित्व या पदावर लिहित असताना असं लिहिलंय. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, अमुकायसी नोहावी सेची लोका. आपली पूज्यता आपल्या डोळ्याने पाहायची नाही, आपला सोहळा आपण करून घ्यायचा नाही, अशा मताचे ज्ञानेश्वर महाराज. पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी या संजीवन सोहळ्याला कशी काय मान्यता दिली अशी आपल्याला शंका येऊ शकते. तर त्याचं कारण आहे, ज्ञानेश्वर महाराज हे माऊली आहेत, त्यांनी असा विचार केला असावा, या निमित्ताने भगवान इथे येतील, या निमित्ताने सगळे तीर्थ येतील, ऋषी येतील, मुनी येतील आणि लोकांना त्याचा फायदा होईल म्हणून सोहळा. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला सगळ्या तीर्थांना जाणं शक्य नाही, सगळ्या क्षेत्राला जाणं शक्य नाही, सगळ्या संतांना भेटणं शक्य नाही. एवढं एका सोहळ्याला जरी आपण आलो तरी वर्षभर पुरेल एवढा परमार्थ आपल्याला एवढा एकच सोहळा देऊ शकतो. वर्षभर पुरेल एवढी आध्यात्मिक ऊर्जा या सोहळ्यामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते. असा हा ज्ञानेश्वर महाराजांचा अद्वितीय असा सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये उत्सव चालू आहेत आणि उत्सवामध्ये आपली ही कीर्तन सेवा आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगातून त्या ठिकाणी संत संगतीचं किंवा संत सेवेचं महात्म्य सांगितलं. वस्तू किंवा व्यक्ती आपल्या जवळ असून चालत नाही, तिचं महात्म्य कळावं लागतं. वस्तू आपल्या जवळ आहे, व्यक्ती आपल्या जवळ आहे आणि महात्म्य जर कळालं नाही तर आपल्याला फायदा होत नाही. ज्ञानेश्वर महाराज इथे असताना ज्ञानेश्वर महाराजांचं महात्म्य आळंदीतल्या लोकांना कळालं नव्हतं, लक्षात ठेवा. तुकाराम महाराज देहूमध्ये असताना देहूतल्या लोकांना तुकाराम महाराजांचं महात्म्य कळालं नाही, त्यामुळे फायदा झाला नाही. विठ्ठल विठ्ठल. महात्म्य ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा विश्वास निर्माण होत असतो. आणि परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर ती श्रद्धा आणि विश्वास आहे. आणि तो महात्म्य ऐकल्यानंतर वाढत असतो. म्हणून क्षेत्राचं महात्म्य सांगितलं जातं, संतांचं महात्म्य सांगितलं जातं. आळंदीचं सुद्धा महात्म्य सगळ्या संतांनी सांगितलं. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, हे गाव पुण्यभूमी दैवताचे नाव सिद्धेश्वर. गुरुवर्य कुरेकर महाराज सांगत असतात, भगवान शंकर पार्वती माता दोघे विमानात बसून चाललेले असताना आळंदीची भूमी आल्यानंतर विमान खाली उतरवलं आणि भगवान शंकर असे गडबडा लोळायला लागले.
चरणरज घेऊन आपल्या डोक्याला लावायला लागले. पार्वती मातेने विचारलं, देवा हे कोणतं असं क्षेत्र आहे, कोणतं असं पुण्यक्षेत्र आहे की जे तुम्ही त्याचं चरणरज वंदन करता? तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं, हे सामान्य क्षेत्र नाही. स्कंद पुराणामध्ये भगवान शंकरांनी या क्षेत्राचं महात्म्य सांगितलं. खूप मोठं क्षेत्र आहे. इथे दक्ष प्रजापतीने अनेक यज्ञ केले. ही अगस्तीची तपोभूमी आहे. त्यानंतर शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुगट. हे जुनाट असलेलं शिवपीठ आहे. माझी सुद्धा तपश्चर्येची भूमी आहे. आणि इथे महावैष्णव भगवान विष्णूचे अवतार ज्ञानेश्वर महाराज साक्षात त्या ठिकाणी समाधी घेतात. ज्ञानेश्वर महाराजांनी 108 वेळा अगोदर इथे समाधी घेतली. विठ्ठल विठ्ठल. पवित्र असं त्या ठिकाणी स्थान आहे असं वर्णन केलं. ही पवित्रता सांगताना या ठिकाणी क्षेत्रही पवित्र आहे आणि तीर्थही पवित्र आहे. साक्षात इंद्र भगवान इंद्रायणीच्या रूपाने त्या ठिकाणी वाहतात. इंद्रदेवाला पार्वती मातेने शाप दिला म्हणून त्यांना जलरूप व्हावं लागलं. पण पुन्हा इंद्रदेवाने खूप तपश्चर्या केली आणि तपश्चर्येनंतर मग भगवंतानीच आशीर्वाद दिला, तुम्ही जरी जलरूप झाला तरी सुद्धा सगळ्या तीर्थांचा निवास तुमच्यामध्ये होईल आणि तुमच्यामध्ये जो स्नान करेल तो एकदम वैकुंठ भुवनाला येईल. ज्ञानेश्वर महाराज येऊन तुम्हाला स्पर्श करतील आणि तुमचा उद्धार होईल. कुबेर महाराजांनी भगवंताला विचारलं, महादेवांना विचारलं, मला नेहमी तुमचा सहवास पाहिजे आणि तुम्ही जे मला काय हे धन दिलेलं आहे रक्षणा करता, हे धन अक्षय राहिलं पाहिजे. प्रलय काळामध्ये सुद्धा हे धन नष्ट नाही झालं पाहिजे अशी मला जागा सांगा. असं म्हटल्यानंतर भगवान शंकरांनी सांगितलं, आळंदी गावामध्ये त्या ठिकाणी तुम्ही शिवलिंगाची स्थापना करा. आळंदीमध्ये जे सिद्धेश्वराची स्थापना आहे ते कुबेर महाराजांनी केली. परिसरामध्ये अनेक शिवलिंग कुबेर महाराजांनी स्थापन केली असं ग्रंथामध्ये आढळतं. काही स्फटिकाचे शिवलिंग आहेत, काही पाऱ्याचे शिवलिंग आहेत. खोदलं की शिवलिंग निघतं अशी शिवलिंग आहेत. लाखो शिवलिंग परिसरामध्ये आहेत. आणि सिद्धेश्वराची स्थापना त्यांनी केली आणि भगवान महादेवांना विचारलं, माझं हे धन कुठं ठेवू, अक्षय धन कुठं ठेवू? त्यांनी जागा दाखवली. ते म्हणजे सिद्धेश्वराच्या जवळ एक पिंपळ आहे, त्याला आपण काय म्हणतो, सुवर्ण पिंपळ. त्या सुवर्ण पिंपळाच्या खाली कुबेर महाराजांनी सगळा आपला ठेवा ठेवलेला आहे. फक्त उकरायला कोणी जाऊ नका बरं का, ते आपल्याला दिसणार नाही, तो दिव्य ठेवा आहे. पण आपल्याला जर लक्ष्मी प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर नामदेव महाराजांनी सांगून ठेवलं की फक्त 7 प्रदक्षिणा रोज घालायच्या पिंपळाला. विठ्ठल विठ्ठल. कशा करता मी सांगतोय, महिमा कळाला, अंतकरणामध्ये श्रद्धा निर्माण होते, विश्वास निर्माण होते. तसं संतांचा, संत सेवेचा महिमा तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेला आहे. महाराजांनी आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याकडे दुसरं तिसरं काही मागितलं नाही. महाराज म्हणतात, हे चिदान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायी नावडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा,
तुकाराम महाराजांनी देवाकडे केली. उपदेश करताना सगळ्यांना सांगितलं की संत संगतीमध्ये राहा, दुसरं काही करू नका. तेव्हा काही लोकांनी तुकाराम महाराजांना विचारलं असेल की का हो तुकाराम महाराज, तुम्ही एवढं संत संगतीचा आग्रह का करता? सामान्य माणसाची जी प्रवृत्ती असते ती काहीतरी लाभाची प्रवृत्ती असते. तुम्ही आम्हाला संत संगतीत राहा म्हणता, तुम्ही देवाकडे संत संगतीची मागणी करता, पण संत संगतीत आम्ही राहिलो तर आम्हाला काय लाभ मिळणार आहे का? कारण प्रत्येक गोष्ट मनुष्य जो करत असतो तो काही ना काही लाभाकरता करत असतो. व्यवहार असेल, परमार्थ असेल, काहीतरी लाभ प्रत्येकाला हवा आहे म्हणून मनुष्य करतो. आता आपण आळंदीला आलो, काहीतरी लाभ आपल्याला इथं मिळतो, कीर्तन ऐकायला मिळतं, प्रवचन ऐकायला मिळतं म्हणून आपण त्या ठिकाणी आलेलो. मनुष्य संसार करतो, त्याच्यात काहीतरी लाभ असतो म्हणून करतो. लाभच जर नसेल तर मनुष्य त्याच्यामध्ये प्रवृत्त होत नाही. असं म्हटलंय, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. एखादा मंद मनुष्य सुद्धा काहीतरी फल पुढं असल्याशिवाय त्याच्यामध्ये प्रवृत्त होत नसतो. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांनी संत संगतीचं महात्म्य सांगत असताना लाभाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. हो, लाभाचे काही प्रकार आहेत: कनिष्ठ लाभ, मध्यम लाभ आणि उत्तम लाभ. सामान्य व्यवहारात आपल्याला जो लाभ मिळत असतो तो कनिष्ठ लाभ आहे. आजकाल लोक कशालाही लाभ समजतात. ज्ञानोबारायांनी असं लिहिलंय, सामान्य मनुष्य रस्त्याने चालला, रस्त्याने चालता चालता त्याला सकाळी सकाळी एखादी कवडी सापडली, कवडी सुद्धा डोक्याला लावतो म्हणतो आज लाभ आहे काहीतरी. हो, जीविताची कुरोंडी वाळू लागे कवडी, माने तृणाची जोडी कृतकृत्यता. ज्ञानोबाराय म्हणतात, सामान्य एखादी गोष्ट मिळाली तरी मनुष्य त्याच्यामध्ये काय समजत असतो? लाभ समजत असतो. पण हा लाभ खरा लाभ नाही. विठ्ठल विठ्ठल. सामान्य धन प्राप्त होणं, त्या ठिकाणी लग्न जमणं, मुलगा होणं, लौकिकातलं आणखीन एखादी प्रतिष्ठा प्राप्त होणं, हे जे लाभ आहेत हे नाशिवंत लाभ आहेत. लाभाची जी कसोटी तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितली, उत्तम लाभाची, ती कसोटी अशी सांगितली, जो लाभ प्राप्त झाल्यानंतर माणसाची आशा संपते आणि जो लाभ प्राप्त झाल्यानंतर कधी संपत नाही तो खरा लाभ. लाभ प्राप्त झाल्यानंतर आशा संपली पाहिजे आणि लाभ प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी तो लाभ कधीच संपला नाही पाहिजे, त्याला म्हणायचं उत्तम लाभ. विठ्ठल विठ्ठल. बाकीचे सगळे लाभ आहेत, ते सगळे लाभ जरी प्राप्त झाले तरी माणसाची आशा संपत नाही. उलट असं म्हटलंय, लाभात लोभो विवर्धते. एखादा व्यवहारातला आपल्याला लाभ झाला तर माणसाला आणखीन त्याच्यामध्ये लोभ वाटतो. म्हणजे 100 मिळाले त्याला वाटतं 500 मिळाले असते बरं झालं असतं. व्यवहारात एखाद्याला 500 मिळाले त्याला वाटतं 1000 मिळाले बरं झालं असतं. 1000 मिळाले 10,000 मिळाले बरं. म्हणजे लाभ मिळाला का त्याचा लोभ वाढतो, समजायचा हा खरा लाभ नाही. आणि किती जरी मिळालं असलं तरी ते सगळं नाशिवंत आहे, संपणार आहे, म्हणून तो खरा लाभ नाही. लौकिकातला लाभ खरा लाभ नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता परलौकिकातला सुद्धा लाभ आहे. काहींना स्वर्ग प्राप्त झाला, इंद्रदेवाची पदवी प्राप्त झाली, ब्रह्मदेवाची पदवी प्राप्त झाली, तो सुद्धा लाभ आहे. पण तो मध्यम लाभ आहे, तो सुद्धा लाभ नष्ट होणार आहे. अगदी स्वर्गामध्ये मनुष्य गेला, इंद्रदेव झाला, ब्रह्मदेव झाला, तरी सुद्धा तो लाभ संपून जातो. स्वर्गामध्ये जरी गेला तरी तिथे सुद्धा शास्त्रांनी क्षय आणि अतिशय नावाचे दोष सांगितलेले आहेत. म्हणजे स्वर्गातल्या देवांना सुद्धा आपल्यापेक्षा श्रेष्ठ एखादा पाहिला की ते असावं वाटतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तो खरा लाभ नाही. खरा लाभ आपल्याला कुठे मिळेल त्याचा निर्देश महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करा. हे तो एक
आपल्याला जर उत्तम लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो एकाच ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. हे तो एक संता ठाई. संतांच्याच ठिकाणी आपल्याला उत्तम प्रकारचा लाभ मिळेल. इतर ठिकाणी तो लाभ मिळणार नाही. संसारात उत्तम लाभ मिळणार नाही. सामान्य देवादिकाकडे गेलो तरी उत्तम लाभ मिळणार नाही. नवे नवे देवाकडे जरी तुम्ही गेला तरी उत्तम लाभ मिळेल की नाही शंका आहे. विठ्ठल सामान्य व्यवहारातले जेवढे काही लाभ आहेत ते सगळे नष्ट होणारे लाभ आहेत. परंतु संतांच्याकडे गेल्यानंतर मात्र आपल्याला उत्तम प्रकारचा लाभ मिळतो. म्हणून हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संतांच्या ठिकाणी संतांच्या जवळ नवे नवे संतांच्या पायाजवळ आपल्याला काय मिळतो? उत्तम प्रकारचा लाभ मिळतो. आता हे संत कोण आहेत? संतांच्या जवळ उत्तम लाभ मिळतो त्याचं नेमकं स्वरूप काय आहे आणि तो लाभ आपण कसा मिळवायचा? विठ्ठल पहिला शब्द आलेला आहे संत. संत कोणाला म्हणायचं? तर संत हा काही वेशावर अवलंबून आहे बरं का. संत हा काही विशिष्ट देशावर अवलंबून नाही. लहान आहे का मोठा आहे का स्त्री आहे का पुरुष आहे याच्यावर काही संतपणा अवलंबून नाही. संतांच्या लक्षणात जो बसला तो कोणी का असे ना संत आहे. सामान्य दिसणारे आपले सावता महाराज आपल्या वाट्याला आलेली शेती केली आणि नामस्मरण केलं आणि संत पदवीला जाऊन प्राप्त झाले. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. हो, संत पदवी प्राप्त करून घेतली असं वर्णन केलं की सगळ्या दिंड्या पंढरपूरला देवाच्या दर्शनाला जातात, पण देवाची दिंडी आरण भेंडीला जाते सावता महाराजांच्या दर्शनाला. सामान्य दिसणाऱ्या जनाबाई भगवंताचं भजन केलं, नामस्मरण केलं, गोवऱ्या थापता थापता नामदेवरायांच्या सहवासात राहिले आणि संत पदवीला जाऊन पोचल्या. किती मोठा अधिकार त्यांना प्राप्त झाला. साक्षात भगवान परमात्मा त्यांना काम करू लागायला यायचे. विठ्ठल त्यांची कीर्ती पार पण आपल्या काशीपर्यंत गेली. कबीर महाराजांच्याकडे कीर्ती गेली की कोणीतरी पंढरपूरमध्ये बाई आहे, नामस्मरण करते, चिंतन करते आणि तिला दळू लागायला देव येतो. म्हणून कबीर महाराज जनाबाईंच्या दर्शनाला पंढरपूरहून कुठं आले? आपलं काशीवरून कुठं आले? पंढरपूरला. आणि नेमकं जनाबाई कुठं राहतात, जनाबाई कुठं राहतात, सकाळी सकाळी विचारत नेमकी जनाबाईची आणि एका बाईची गोवऱ्याहून भांडणं लागली होती. ज्या बाईबरोबर भांडणं लागली होती त्या बाईलाच कबीर महाराजांनी विचारलं, संत जनाबाई कुठं राहतात? म्हणजे एखाद्या गावातल्या नास्तिक माणसाला महाराजाचा पत्ता विचारला, तो जसा व्यवस्थित सांगत नाही त्याप्रमाणे ती जनाबाईची ती बाई होती ती म्हणायला लागली, ही भांडकुदळी जणी कधीपासून संत झाली? म्हटली, अहो सकाळपासून माझ्याबरोबर ही जनाबाई भांडते आणि तुम्ही त्याला संत म्हणताय. कबीर महाराजांना सुद्धा शंका निर्माण झाली. कबीर महाराज जनाबाईकडे गेले, हात जोडले, म्हणले, अहो मी तुम्हाला भेटायला पार काशीवरून आलो, तुम्ही संत आहात, तुम्हाला देव दळू लागतो आणि तुम्ही तर खुशाल्या का बाईबरोबर भांडताय? जनाबाई हसल्या, म्हणले, तुम्हाला कोणी सांगितलं संत झाल्यावर भांडायचं नसतं म्हणून? आणि माझा संतपणा काय एवढा कच्चा नाही थोड्याशा भांडणाने जायला. विठ्ठल व्यवहार म्हटलं की त्याच्यात कधी कधी रागावं लागतं, भांडावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, पण हे सगळं करून माणसाला अलिप्त राहता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या लक्षणात जो बसला तो संत आहे. ज्ञानोबारांनी संतांची लक्षणं सांगितली ज्ञानेश्वरीमध्ये. आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी, किंवा या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हो, ज्याला चोखड आत्मज्ञान झालेलं आहे तो खरा संत आहे. हो, चोखड आत्मज्ञान म्हणजे काय? थोडं सोप्या भाषेत सांगतो. आमचे गुरुवारी सांगत असतात, ज्याला आपल्यातला देव कळाला, ज्याला जगातला देव कळाला, आपल्यातला आणि जगातला देव एक आहे कळालं, आणि जो दुसऱ्याला देव दाखवू शकतो तो संत आहे. विठ्ठल ऐका,
पहिल्यांदा माणसाला आपल्यातला देव कळायला पाहिजे, कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे बरं का. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ज्ञानोबारायांनी सुंदर त्या ठिकाणी व्याख्यान केले, अनेक ठिकाणी सांगितले, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू, किंवा एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे आईशी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगा मी प्रत्येकाच्या हृदयात देव. म्हणून आपल्यातला देव पहिला कळायला पाहिजे. विठ्ठल आपल्याला एकांतात आनंद घेता आला पाहिजे, आपल्यात देव हे माणसाला कळालं पाहिजे. सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आलंय. सद्गुरू जोग महाराज शेवटच्या कालावधीमध्ये पुण्यात राहत होते. पुण्यात राहत असताना खोलीमध्ये एकटेच बसायचे दिवस, आणि संध्याकाळच्या वेळेस ते खाली यायचे. खाली आल्यानंतर त्यांचा चेहरा इतका आनंदी असायचा, चेहरा पाहिला तरी लोक आनंदी होऊन जायचे. बघा, माणसाचा चेहरा कसा पाहिजे? आनंदी पाहिजे. म्हणजे आपला चेहरा पाहिल्यानंतर समोरच्याला आनंद वाटला पाहिजे. काही काही लोकांचे चेहरे असे आहेत, त्यांचे चेहरे पाहिलं की कीर्तन करायला दडपणच येतं. इथं नाही तसं कोणी बरं का. काय प्रसन्न असला पाहिजे माणसाच्या. मामासाहेब असं म्हणायचे, माणसाचा चेहरा असा पाहिजे. जगात लोक अगोदरच दुःखी आहेत आणि आपला चेहरा पाहून लोकांनी दुःखी व्हावं. काही काही लोकांचा चेहरा कायम रडका असतो. हिंदीमध्ये एक म्हण आहे, मिया रोते क्यों हो, तो म्हणतो हमारी सूरती ऐसी. चेहरा प्रसन्न असला पाहिजे. त्या ठिकाणी काय सांगत होतो मी दृष्टांत? हृदय जोग महाराजांचा दृष्टांत सांगत होतो. जोग महाराज एकदम त्यांचा चेहरा पाहिला की लोक आनंदी व्हायचे, आणि लोक विचारायचे, का महाराज तुम्ही एकटे खोलीमध्ये बसून राहता, तुम्हाला वाचायला काय नाही, तुम्हाला पाहायला काय नाही, तुम्हाला बोलायला कोण नाही, आणि तरी सुद्धा तुम्ही आनंदी कसे काय? आम्हाला जर एकटं ठेवलं तर आम्हाला असं वाटतं कोंडवड्यात टाकलं का. काहीतरी बोलायला पाहिजे, काहीतरी वाचायला पाहिजे, काहीतरी पाहायला पाहिजे. तुमच्याजवळ काहीच नसतं. असं जोग महाराजांचं वर्णन आलं. जोग महाराजांना हातात माळ घेऊन कोणी जप करताना पाहिलं नाही. जोग महाराजांना कोणी वाचताना पाहिलं नाही. ते सहज अवस्थेमध्ये राहायचे. विठ्ठल विठ्ठल. आपल्यातला देव कळला पाहिजे. जोग महाराज त्याला म्हणायचे, अरे बाबा तुला कोणी सांगितलं आनंद बाहेर आहे म्हणून, सुख बाहेर आहे म्हणून. सुख हे जीवाचं स्वरूपच आहे. सुख आपल्या जवळच आहे, पण आपण आपल्या सुखाची चावी दुसऱ्याच्या खिशात ठेवायला देतो. हा भेटला तरच सुख, ते मिळालं तरच सुख, अमुक भेटलं तरच आनंद. वास्तविक पाहता जीव स्वतः आनंद स्वरूप आहे. जीव स्वतः सुखरूप आहे. सुख, आमचे गुरुजी सांगत असतात, सुखरूप असलेल्या जीवाला सुख मिळावं असं वाटणं हेच त्याच्या दुःखाचं कारण आहे. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, झोपेत माणसाला सुख आहे का दुःख आहे? वकील साहेब, झोपेत सुख आहे का दुःख आहे? सुख आहे. सुख आहे का दुःख आहे झोपेत? झोपेत माणसाला सुख असतं का दुःख असतं? सांगा. काहीतरी बोला. दुःख असतं किंवा सुख असतं? सुख असतं ना हो. झोपेत सुख असतं म्हणून तर माणसं कीर्तनात झोपतात. पण एखाद्या माणसाला तुम्ही सांगा, तुला पाहिजे ते देतो, खायला पाहिजे ते देतो, प्यायला पाहिजे ते देतो, पाहायला पाहिजे ते देतो, फक्त झोपायचं नाही. किती दिवस मनुष्य राहील? बाळा, समजा तुला दिलं, मोबाईल पाहायला दिला, खायला दिलं, प्यायला दिलं, म्हणजे प्यायला म्हणजे नारळ पाणी. किती दिवस मनुष्य राहिलो? हा, एक दिवस, 2 दिवस. तिसऱ्या दिवशी मनुष्य म्हणतोय सगळं बाजूला करा आणि मला आता काय करू द्या, झोपू. आणि झोपला का मनुष्य फ्रेश होतो. लक्षात ठेवा. हा, झोपला का मनुष्य काय होतो? तरतरीत होतो परत. याचा अर्थ सुख बाहेर आहे का आत आहे? आत आहे. आत आहे का आपलं स्वरूपच आहे? आपलं स्वरूपच सुखरूप आहे. लक्षात ठेवा. सुख बाहेर नाही. सुख बाहेर असतं तर मग आत मिळालं नसतं ना. देवाने आपल्याला झोप एवढ्या करता दिली, देवाने आपल्याला झोप एवढ्या करता दिली की सुख बाहेर नाही, तुझ्याजवळ आहे.
देवाने झोप एवढ्या करता दिली, सुख धरण्यात नाही, सगळं सोडण्यात आहे. झोपेत सगळं सोडावं लागतं बरं का. सोडावं लागतं म्हणजे मला झोप येत नाही हा विचार सुद्धा सोडावा लागतो, तेव्हा झोप येते. विठ्ठल विठ्ठल. थोडक्यात काय, जीव हा आनंद स्वरूप आहे, जीव हा सुखरूप आहे. सुख हे आपलं काय आहे, स्वरूप आहे. आपल्याला आपल्यातला आनंद घेता आला पाहिजे. ज्याला आपल्यातला देव कळतो, आणि नुसता आपल्यातला देव कळून चालत नाही बरं का, जगातला सुद्धा देव कळला पाहिजे. नाही तर काही काही लोक असतात, भजन करायला लागले, ध्यान करायला लागले, चिंतन करायला लागले, खूप आनंदी असतात. पण त्यांचं भजन संपलं, ध्यान संपलं, चिंतन संपलं, आणि बाहेर व्यवहारात आले, लोकात आले, त्यांचं कोणाशीच जमत नाही. लोक म्हणतात तुम्ही भजनात असलेलेच चांगले, तुम्ही पूजेत असलेलेच चांगले. समजायचं याला आपल्यातला देव कळालाय, पण अजून जगातला देव कळाला नाही. विठ्ठल विठ्ठल. माणसाला एकांतात आनंद घेता आला पाहिजे, तसा लोकांतात सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. माणसाला शांततेत आनंद घेता आला पाहिजे, तसा विक्षेपात सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. माणसाला एकटं राहण्यात आनंद घेता आला पाहिजे, तसा गर्दीचा सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. लक्षात घ्या, वारी जी आहे ना, सगळं शिकवणारी वारी आहे. लक्षात घ्या, आपली वारी अशी आहे, आपल्या दिंड्या अशा आहेत. आपल्याला विक्षेपात सुद्धा आनंद घेता आला पाहिजे, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आनंदी राहता आलं पाहिजे. शिकवणारी वारी आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्यातला देव कळला पाहिजे, तसा जगातलाही देव कळला पाहिजे. जनिवनी अवघा देव, वासनेचा कुसावा जातो वाचो देवा, मनी वसुद्या भावगा, संत कोणाला म्हणतात त्याच्यावर मी एवढं बोललो बरं का. ज्याला आपल्यातला देव कळतो, ज्याला जगातला देव कळतो, आणि दोन्ही एक आहेत कळलं पाहिजे बरं का, त्याला संत म्हणायचं. याच्यात सगळे शास्त्रकार आले. काहींना आपल्यातला देव कळतो, सांख्यशास्त्रकार, योगशास्त्रकार, यांना आपल्यातला देव कळतो पण जगातला देव कळत नाही. काही शास्त्रकार आहेत, त्यांना जगातला देव कळतो पण आपल्यातला देव कळत नाही. चांगदेव महाराजांचं प्रसिद्ध उदाहरण आपण नेहमी ऐकतो. चांगदेव महाराज हे काही सामान्य नव्हते बरं का. चांगदेव महाराजांना सगळ्या विद्या अवगत होत्या. चांगदेव महाराज समाधी लावत होते. 1400 वेळेस त्यांनी समाधी लावली आणि मृत्यूला परत पाठवलं. 1400 वर्षाचं त्यांचं आयुष्य आहे. कोणाचं? चांगदेव महाराजांचं. चांगदेव महाराजाला देव कळला होता का ना कळला होता? कळला होता. आपल्यातला देव कळला होता. मी आत्मा आहे, मी असंग निर्विकार आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे, कळलंय चांगदेव म्हणून तो त्यांना समाधी लागते. पण आपल्यातला देव जरी कळला असला तरी चांगदेव महाराजांना अजून जगातला देव कळला नव्हता बरं का. हे म्हणाल कशावरून? जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन ऐकलं चांगदेव महाराजांनी, रेडा बोलावला पैठणला, आणि ती बातमी कानावर आल्यानंतर चांगदेव महाराजांना आनंद झाला का दुःख झालं? सांगा. दुःख झालं. हो, त्यांनी रेडा बोलवला, लहान लहान मुलं आहेत आणि त्यांनी रेडा बोलवला, मला अजून रेडा बोलवता येत नाही. काळावर विजय मिळवला चांगदेव महाराजांनी, पण अजून ईर्षेवर विजय मिळवता आला नाही. चांगदेव महाराजांना खेद वाटला, दुःख वाटला. दुसऱ्याचा आनंद पाहून, दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून सुख वाटण्याकरता माणसाचं मन काय लागतं? मोठं लागतं. बहुतेक माणसं स्वतःच्या आनंदामुळे दुःखी नाही. बहुतेक लोक दुसऱ्याच्या सुखामुळे दुःखी आहेत, उत्कर्षामुळे दुःखी आहेत. एवढे मोठे चांगदेव महाराज पण ज्ञानोबारायांची कीर्ती ऐकली आणि दुःख झालं. मला रेडा बोलावता येत नाही, माझ्यापेक्षाही जगात कोणी श्रेष्ठ आहे असं वाटायला लागलं.
आणि लगेच चांगदेव महाराजांनी ठरवलं आता मी त्यांच्या भेटीला जाणार. एका ग्रंथामध्ये असं लिहिलंय, चांगदेव महाराज भेटीला जाणार म्हटल्यानंतर सगळे शिष्य गोळा झाले आणि चांगदेव महाराजांना म्हटले, महाराज तुम्ही त्यांच्या भेटीला जाणं म्हणजे तुमचा कमीपणा आहे. अहो लहान लहान मुलं आहेत ते, तुम्ही कशाला त्यांच्या भेटीला जाता. ग्रंथकाराने असं लिहिलंय, शिष्यांना भीती वाटायला लागली. चांगदेव महाराज तिकडे गेले आणि त्यांचे शिष्य झाले तर आपल्या पंक्तीचं कसं काय. कारण चांगदेव महाराजांना सगळ्या रिद्धी येत होत्या आणि रोज पंचपक्वानाच्या पंक्तीत शिष्यांना घालत होते. म्हणून शिष्यांनी चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजाकडे जाण्यासाठी प्रतिबंध केला. म्हटले तुम्ही जाऊ नका, काय करा तुम्ही पत्र लिहा म्हणे. आता पत्र लिहिण्याकरता चांगदेव महाराजांनी लेखणी उचलली. पाहिलं तर काय लिहावं. चिरंजीव लिहावं तर त्या ठिकाणी अधिकार मोठा आहे त्यांचा, आणि तीर्थरूप लिहावं तर वयाने माझ्यापेक्षा फार कमी आहेत. शेवटी काय लिहावं सुचलं नाही. लेखनी आणि ते पत्र फेकून दिलं. शिष्यांनी ते उचललं. म्हणले महाराज तुम्ही लिहायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही कोरं पत्र देणं हा सुद्धा त्यांचा सन्मान आहे. कोरं पत्र पाठवलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, चांगदेव महाराजांच्या कोऱ्या पत्रावर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी 65 ओव्या लिहिल्या आणि ग्रंथ तयार झाला. त्याला काय म्हणतात, चांगदेव 65. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी, प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगट नान लपाला असे न खोमता जो. चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे चांगदेवा, चांगया तुझे उद्देशे, भेटावया जीव उल्हासे, परी सिद्ध भेटीशी विसकुसे म्हणून बेहे. अरे चांगदेवा, मला असं वाटतंय रे, तुला मला भेटायला यायचंय, पण मी भेटायला यायचा असा मनात विचार आणला की मला भीती वाटते. कशाची भीती वाटते म्हणजे, अरे आपण एक चैतन्य असताना, एक ब्रह्म असताना तुला भेटायला यायचं म्हटलं की मला ज्ञानदेव व्हावं लागल, तुला चांगदेव करायचं, मी स्वतः ज्ञानदेव व्हायचं आणि मग येऊन भेटायचं. त्यापेक्षा आपली सिद्ध भेट आहे, त्या भेटीत आपण दोघंही राहून आनंद घेऊ. सिद्ध भेट असलेली आहे, ती सिद्ध भेट खरी भेट आहे. कारण तूही ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप, आपली भेट आहेच. मग द्वैत निर्माण करायचं आणि कशाला परत भेटायचंय. विठ्ठल घेतो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. संतांच्या जवळ, संतांच्या पायाजवळ आपल्याला उत्तम लाभ मिळतो. हा उत्तम लाभ कोणता लाभ आहे, कशाला म्हणायचं उत्तम लाभ. व्यावहारिक लाभ जो आहे तो उत्तम लाभ नाही, परलौकिक लाभ जो आहे तो सुद्धा उत्तम लाभ नाही. तेव्हा उत्तम लाभ कशाला म्हणायचं, तर त्याची व्याख्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतानीच केली. यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचारले. ते भगवान म्हणतात, यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम ततः. जो लाभ प्राप्त झाल्यानंतर माणसाला परत लाभ व्हावा असं वाटत नाही. आणि किती जरी जीवनामध्ये दुःख आली तरी सुद्धा मनुष्य विचलित होत नाही. समजायचं त्याला उत्तम लाभ मिळाला. विठ्ठल ज्ञानोबारायांचं याच्यावरचं व्याख्यान तुम्ही ऐका. मेरूपासून थोरे देह दुःखाचे नि डोंगरे, दाटी जो परी भारे चित्त न दटे, शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नये. हा उत्तम लाभ आहे.
थोडक्यात उत्तम लाभ म्हणजे काय? उत्तम लाभ म्हणजे परमात्मा, परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होणं, परमात्म्याचं सगुण निर्गुण दर्शन होणं म्हणजे सगळ्या जगात उत्तम लाभ आहे. हो. की जो लाभ प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये त्या ठिकाणी परत आता मला काय मिळावं असं वाटत नाही. हो. जे मिळवल्यानंतर मिळवायचं संपतं आणि जे केल्यानंतर करणं संपतं. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, खरा लाभ म्हणजे परमात्मा. किंवा तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे, शिवपद जीवे भोगी जेल. तुकाराम महाराज म्हणतात अकर्तव्य दशा प्राप्त होणं, जीव ब्रह्मरूप होऊन जाणं, परमात्मरूप होऊन जाणं हा खरा जीवनातला खरा लाभ आहे. त्यालाच उत्तम लाभ म्हणायचं. आणि हा उत्तम लाभ संतांच्या दर्शनाने प्राप्त होतो, संतांच्या सहवासाने प्राप्त होतो. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोड, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडीला बुद्धीचा मोळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळो. हा उत्तम लाभ एकदा का मनुष्याला प्राप्त झाला, त्याच्या जीवनामध्ये काही होऊ दे त्याला काही वाटत नाही. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये हा लाभ प्राप्त झाला बरं का. म्हणून किती जीवनामध्ये दुःख आली तरी सुद्धा विचलित झाले नाही महाराज. माणसांना असं वाटतं आम्ही परमार्थिक झालो, वारीला गेलो, आता माळ घातली, आपल्या जीवनात दुःखच येऊ नये असं काही नाही बरं का. दुःखाचे प्रसंग येतच राहतात, प्रत्येकाच्या जीवनात येतात. तुकाराम महाराजांच्या जीवनात जेवढं दुःख आलं तेवढं जर आपल्या जीवनात आलं तर आपण परमार्थात सुद्धा राहणार नाही. एकाच वर्षात महाराजांच्या घरातले 5 माणसं गेले म्हणजे गावाला नाही, कायमचे सोडून गेले. पण असं असताना सुद्धा महाराज विचलित झाले नाही. त्याचं कारण उत्तम लाभ मिळाला. विठ्ठल. आम्हाला जर तो लाभ संतांच्या सहवासात जाऊन प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? महाराज म्हणतात म्हणविता त्यांचे दास. आपल्याला त्यांचं काय व्हावं लागेल? दास व्हावं लागेल. ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगत असताना भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं आहे. अर्जुनाला भगवान म्हणतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनाः. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात बाबा तुला ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल ना तर एक काम कर, तू जा. कोणाकडे जा? जे तत्वदर्शी आहेत, जे ज्ञानी, ज्यांना ज्ञान प्राप्त झालेले आहे असे संत आहेत त्यांच्याकडे तू जा. आणि गेल्यानंतर 3 पायऱ्या सांगितल्या भगवंतांनी बरं का. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. पहिली पायरी त्यांना जाऊन तू नमस्कार कर. दुसरी पायरी तू त्यांची सेवा कर. आणि नंतर तू त्यांना काय विचार? प्रश्न विचार. पहिलं नमस्कार, नंतर चित्तशुद्धी व्हावी म्हणून सेवा, आणि सेवेनंतर मग प्रश्न विचारायला सांगितलाय बरं का. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण,
कारण प्रश्न सांगितल्यानंतर त्यांना आपला अधिकार कळतो आणि त्याच्यानुसार ते उपदेश करतात. पण सेवा खूप महत्वाची आहे. त्या ठिकाणी संतांच्याकडे गेल्यानंतर सेवेने ते प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाल्यानंतर मग आपल्याला ते ज्ञानाचा उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारांनी वर्णन केले, आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा ब्रह्मची करी जीवा स्वच्छा. ते सगळ्या दैवाला जन्म देणारी भूमी जर कोणती असेल तर ही संतांची सेवा आहे. सगळी दैव प्राप्त होतात केवळ आपल्याकडून संतांची सेवा घडली. ज्ञानोबारांची घडली, तुकाराम महाराजांची घडली. ज्ञानोबाराय एवढे मोठे ज्ञानोबार आहे, परंतु त्यांनी आचार्योपास्ती पदावर जवळजवळ 200 का 300 ओवे लिहिले बरं का. गुरूंची सेवा कशी केली पाहिजे. कायिक सेवा आहे, वाचिक सेवा आहे, मानसिक सेवा आहे. त्या ठिकाणी ज्ञानोबारांनी सगळं वर्णन केलं. आणि गुरुचे भुवन आपण मी होईन, हो आपण छत्र मी आणि करीन बारी, पण ताट मी काढीन शेज मी झाडीन, चरण संवाहन करीन मी. ज्ञानोबाराय म्हणतात, ये शरीरीची माती मिळवीन ती एक शिती, जेत श्रीचरण उभे ठाती आराध्याचे. माझ्या शरीराची माती मी अशा ठिकाणी लावील जिथं आमचे गुरु येऊन उभे राहतील. विठ्ठल विठ्ठल. वाचिक सेवा सांगितली, जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्या वाचून हाती शास्त्र न शेवे. मानसिक सेवा सांगितली, मी गुरुचंच ध्यान करणार. म्हणून संतांची सेवा 3 प्रकारे सांगितली. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, दास झालो हरिदासाचा, बुद्धी काया मने वाचा, बुद्धी काया मने वाचा, बुद्धी काया मने वाचा. दास झालो हरिदासाचा, बुद्धी काया मने वाचा, बुद्धी काया मने वाचा, बुद्धी काया मने वाचा. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तसं पाहायला गेलं तर दास होणं चांगलं नाही बरं का, पण दास होणं चांगलं सुद्धा आहे. कोणाचंही दास होणं चांगलं नाही, पण देवाचं आणि संतांचं दास होणं चांगलं आहे. लक्षात ठेवा. आमचे गुरुवारी म्हणत असतात, माणसाने 100 मूर्खांचा मालक होण्यापेक्षा काय व्हावं, शहाण्याचा माणसाने दास व्हावं. 100 मूर्खांचा शहाणा मालक होऊ नये, पण शहाण्यांचं काय व्हावं, दास होऊन राहावं. चांगल्या माणसांचं दास होऊन राहावं, चांगल्या माणसांच्या सहवासात राहावं. कारण संसाराचा जर दास झाला, नको त्याचा जर दास झाला तर पारतंत्र्य आहे, बंधन आहे. पण संतांचा आणि देवाचा जो दास झाला तो आपोआप बंधनातून मुक्त होत असतो. कारण भगवान परमात्म्याचा दास झाला, संतांचा दास झाला, तर संत त्याला काय करतात, सगळ्या बंधनातून काय करतात, मुक्त होतात, मुक्त करतात. म्हणून त्या ठिकाणी हो मनविता त्यांचे दास, आपण जर त्यांचे दास झालो तर त्या ठिकाणी संतांच्या कृपेने, संतांच्या उपदेशाने पुढे आस उरेन, आपल्या जीवनातल्या सगळ्या आशा काय करत होतात, संपून जातात. आशा एरवी आपल्या जीवनात आशा संपत नाहीत, आशा उलट वाढत राहते. आणि जीवनात दुःख द्यायला कारण काय असेल तर आशाच आहे. विठ्ठल विठ्ठल. राजाने म्हटलं, बरोबर ओळखलं. आणि राजाने आनंदाने एक आपली सोन्याची चांगली मडवलेली शाल होती ती त्याच्या अंगावर घातली. अंगावर घातली, तुझा विजय झाला, तू खरा ज्योतिष आहे. म्हटलं, मी ज्योतिष नाही, ह्याचं उत्तर जिले दिले ते वेश्येने दिले, ती खरी अधिकारी आहे. म्हणून तो ज्योतिषी वीरमंगल नावाचा माऊलींच्या चरित्रात आलेली कथा आहे. तो त्या ठिकाणी त्या वेश्येकडे गेला, तिला नमस्कार केला. म्हटलं, तुम्हाला ही सिद्धी कशी काय प्राप्त झाली सांगा. मग तिने सांगितलं, माझी आई सुद्धा वेश्या होती, मी वेश्या नाही. माझी आई काय होती, वेश्या, त्यामुळे मला वेश्याची मुलगी म्हणून वेश्या म्हणतात.
पण माझ्या आईला शेवटी पश्चाताप झाला, ती काशीला गेली. रामानंद स्वामी त्यांना शरण गेले, माझा उद्धार झाला पाहिजे, माझ्यातून खूप वाईट घडलं. रामानंद स्वामी तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि तिचा उद्धार केला. आणि मग माझ्या आईने तिथेच प्राण सोडला. मी रामानंद स्वामीला म्हटलं, माझी आई तर गेली, आता माझं कसं काय चालणार पुढे? रामानंद स्वामींनी सांगितलं, त्या ठिकाणी मी तुला एक मंत्र देतो, या मंत्राचा जप कर, तुझा आपोआप उद्धार होईल आणि तुला ही सिद्धी प्राप्त होईल, दुसऱ्याच्या मनातलं सुद्धा तुला कळेल. मग कोणता जप सांगितला? ती म्हटली, त्या ठिकाणी निवृत्ती ज्ञानदेव स्वपन मुक्ताबाई हा जप करायचा. आणि तो जप मी तेव्हापासून करते आणि त्याच्यामुळे मला ती त्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झालेली आहे. आणि त्या वीरमंगलाला तिने सांगितलं की मला रामानंद स्वामींनी असं सांगितलं. मग तो वीरमंगल त्या रामानंद स्वामीकडे गेला. ते म्हटले, मी आता थकलोय, मी तुला बोध करू शकत नाही, मंत्र सांगू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला येणार आहेत, ते बरोबर तिथं येतील, तू जिथं राहतो तिथं, आणि ते तुझा उद्धार करतील. म्हणून त्या परिसरामध्ये तिकडे अजूनही त्या वीरमंगलाची समाधी, ज्ञानोबारांनी त्याचा अनुग्रह केला, त्याचा उद्धार केला. कशा करता सांगितलं? संत आहेत ना, कृपाळू आहेत. कृपादान केले संती कल्पांते ही सरेना. संतांनी कृपादान केलं, ते कृपेचं काय करतात? दान करतात. हो, कृपा जी असते न मागता मिळते त्याला कृपा म्हणायचं, आणि दान जे असतं ते मागून मिळतं. पण संत जे आहेत न मागता त्या ठिकाणी कृपा करत राहतात. विठ्ठल विठ्ठल. आशा नावाची अशी बेढी आहे असं म्हणतात. यया बद्धा, हो, धावंती म्हटलेलं आहे. आणि मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. आशा नावाची अशी एक शृंखला आहे, अशी एक बेडी आहे, ज्या आशेने ज्यांना बांधलं ते नुसते पळत सुटतात म्हणे. आणि त्या ठिकाणी आशापासून जे मुक्त आहेत ते त्या ठिकाणी एका जागेवर थांबतात. माणसाच्या मागे सगळी आशा लागलेली आहे. आशेमुळे दुःख आहे, आशा दुःख देते. ते भागवतामध्ये दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले. त्या पिंगला नावाची एक वेश्या तिला गुरु केले बरं का. विदेहनगरामध्ये ती पिंगला नावाची वेश्या राहत होती आणि दत्तात्रय महाराज चालले होते. जात असताना दत्तात्रय महाराजांनी त्या वेश्याला पाहिलं बरं का. आता वेश्याला सुद्धा गुरु केले. नाथ महाराज म्हणतात की जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले अपारपण जग गुरु दिसत असे. हो, माणसाने कोणाकडून सुद्धा शिकत राहावं. चांगला गुण कोणाकडून घ्यायचा बरं का. वाईटाकडून सुद्धा वाईट वागायचं नाही हे शिकायचं. विठ्ठल विठ्ठल. असं वागलं तर आपल्याला त्रास होईल, मग त्यालाही गुरु मानायचं आणि त्याच्यापासून का. वेश्याला गुरु केलं. ती वेश्या जी होती, आता वेश्याच आहे ती वाट पाहत होती, कोणी मला येईल, पैसे देईल, ते मला अंतकरण मला तृप्त करील, अशा भावनेने ती त्या ठिकाणी रात्रभर जागी राहिली. पण तिच्या दैवयोगाने तिच्याकडं कोणीच गेलं नाही. आणि कोणीच गेलं नाही. दत्तात्रय महाराज म्हणतात, मी पाहत होतो, ती त्या ठिकाणी रात्रभर तळमळ करत होती, कोणी तिच्याकडे गेलं नाही. आणि कदाचित दत्तात्रय महाराजांच्या अंगावरचा वारा गेल्यामुळे तिला सुबुद्धी सुचली बरं का. आणि मग ती विचार करायला लागली आणि त्या वेशेने गीत गायले, त्याला पिंगला गीत म्हटलंय भागवतामध्ये. सुंदर असं गीत गायलं. ती म्हणायला लागली, हो, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. ती म्हणायला लागली, आशा हे जीवनातलं दुःख आहे म्हणे. मी बाकीच्या लोकांची आशा केली, कोण मला पैसे देईल, कोण मला तृप्त करील, आणि सगळ्यात मोठा तृप्त करणारा देव तर माझ्या हृदयात बसलेला आहे. आत्माराम माझ्याजवळ आहे, तो मला रमवणार आहे, मला आनंद देणार आहे. पण असं असताना मी दुसऱ्यावर विश्वासून राहिले म्हणून दुःख झालं. आता मी दुसऱ्याची आशा करणार नाही. विठ्ठल. असं म्हणले की निवांत झोपली, नाही तर तळमळ करतो. आशा माणसाला काय करते? दुःख देते त्याला. आशा तृष्णा ह्या वाढत राहतात. माणसाच्या जीवनात जे दुःख आलेले ते आशेमुळे, इच्छेमुळे नाही बरं का, अति आशा आणि तृष्णेमुळे. हो, तृष्णा, आशा आणि इच्छा वेगळी बरं का. आशा कशाला म्हणायचं? आपल्याला जे आवश्यक आहे ते हवं असं वाटणं त्याला म्हणायचं इच्छा. आणि आवश्यकता नसताना असावं वाटणं त्याला म्हणायचं आशा. आमचे गुरुवारी सांगत असतात, भूक लागल्यानंतर जेवावंसं वाटणं इच्छा, जेवल्यावर तंबाखू खावं वाटणं ही आशा किंवा तृष्णा आहे. तहान लागल्यानंतर पाणी प्यावंसं वाटणं इच्छा, आणि भलतं असेल तर प्यावंसं वाटणं.
आपल्याला घर असावं असं वाटणं इच्छा, आणि किती घरं असली तरी आणखीन असावी वाटणं तृष्णा. आपल्याला कपडे असावे वाटणं इच्छा, आणि किती कपडे असले तरी आणखीन पाहिजेच वाटतं. दुसऱ्याचं पाहिलं की तसंच असावं वाटणं, त्याला काय म्हणायचं? आशा किंवा तृष्णा. लक्षात. एक बहादर माझ्याकडे आला, म्हटलं महाराज 365 दिवसाचे 365 ड्रेस शिवून टाकले. म्हणजे चांगली गोष्ट केली, शेवटी मेल्यावर सरपण आणायचं कामच नाही ठेवलं. आशेजवळ दुःख आहे, लक्षात ठेवा. आणि संतांच्या सहवासात गेलं की संत काय करतात? आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देतात. अरे बाबा, सुख तुझ्या जवळच आहे, तूच आनंद रूप आहे, आणि आपोआप त्याची आशा संपते. विठ्ठल विठ्ठल. मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. आणि संत जे आहेत ते जीवावर कृपा करतात. एखादा जीव अज्ञानी असेल, अनाधिकारी असेल, तरी सुद्धा संत सामर्थ्यवान असतात. त्यांच्याकडे कर्तुम सामर्थ्य असतं, अकर्तुम सामर्थ्य असतं, अन्यथा कर्तुम सामर्थ्य असतं. आणि संत काय करतात? कृपा करतात. आणि त्यांच्या कृपेने आपल्याला उत्तम लाभ कसा प्राप्त होतो? तिसऱ्या चरणात कृपादान केली संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, संत जे असतात ते कृपाळू असतात. त्यांच्याकडे काय असतं? कृपा असते. कृपा म्हणजे दया अधिक अनुग्रह शक्ती म्हणजे कृपा. त्यांच्याकडे अनुग्रह शक्ती असते, कृपा असते, आणि ती कृपा ते संत जीवावर करत असतात. जीव जरी अनाधिकारी असला, जीव जरी कसा असला, तरी सुद्धा संत काय करतात? त्यांच्या कृपेचं काय करतात? दान करतात. कृपा दान करतात. कृपाळू उदार
कृपा आहे, हस्तकृपा आहे, शब्दकृपा आहे, आलिंगन कृपा आहे, किंबहुना त्यांनी आपलं स्मरण केलं तरी सुद्धा आपला उद्धार होऊ शकतो. संतांनी ज्याच्याकडे पाहिलं कृपा दृष्टीने त्याचा सुद्धा काय होतो, उद्धार होतो. त्यांच्या नेत्रामध्ये सामर्थ्य आहे, नुसतं पाहून सुद्धा उद्धार करतात. काहींच्यावर मस्तकावर हात ठेवून, रेड्यावर जी कृपा केली ती हात ठेवून कृपा केली. किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात आपल्याला अनेक कथा ऐकायला मिळतात. मुलगी होती, तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि मुलीचं काय करून टाकलं, ज्ञानेश्वर महाराजांनी मुलगा केला. एक कथा आली, आपण ऐकली असेल कदाचित. ती एक ज्योतिषी होता आणि त्यांचा मुलगा होता वीरमंगल. तो राजा भोज त्यांच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी सेवेला होता, ज्योतिष वगैरे सांगायचा. तो राजा होता. एकदा शिकारीला गेला आणि शिकारीला जाताना राजा लगेच परत आला आणि सगळ्या ज्योतिषांना बोलवलं आणि सांगितलं, मी शिकारीला गेलो होतो, मी परत का आलो ते सांगायचं तुमच्या ज्योतिषानुसार. ज्याने बरोबर सांगितलं त्याचा पगार वाढवणार, ज्याला सांगता येईल नाही, आलं नाही, त्याला काढून टाकणार. हा वीरमंगल जो ज्योतिष होता तो घाबरून गेला. त्याने अनेक प्रकारची गणितं मांडली, सगळं काय केलं, पण राजा गेला आणि परत का आला सांगता येत नाही. त्याने 7 दिवसाचा अवधी मागून घेतला. म्हटलं, मला 7 दिवसाचा तुम्ही अवधी द्या, मी काही ना काही मार्ग काढतो. आणि दुःखी होऊन ह्या गावातून त्या गावात कोणी विद्वान भेटते का, उत्तर मिळते का म्हणून निघाला. रस्त्याच्या कडेने जात असताना एका नदीच्या किनारी एक वेश्या चालली होती. त्यांनी ह्याचा चेहरा पाहिला. म्हटलं, का महाराज तुम्ही थोडी दुःखी दिसता? म्हटले, हो, आमच्या राजाने प्रश्न विचारला आणि असा असा त्यांचा प्रश्न आहे, मी शिकारीला गेलो होतो, परत का आलो सांगायचं. ती म्हणली, मी देऊ का उत्तर? देऊ का उत्तर म्हणल्यानंतर तो म्हटलं, आता मी एवढा मोठा ज्योतिषी, मी एवढा अभ्यास केला, मला उत्तर देता आणि तुम्ही काय उत्तर द्या? म्हटले, दिलं म्हणजे वाचना. म्हणजे काय उत्तर द्यायचं? म्हटले, राजाला जाऊन सांगायचं तू शिकारीला गेला होतास, पण तू धार्मिक आहे, पवित्र आहे, चांगला वागणार आहे. रस्त्यावर जाता असताना काही भगिनी ज्या होत्या कपडे धुत होत्या आणि त्या भगिनीमध्ये एक भगिनी पाहिली आणि तिला पाहिल्यानंतर तुझ्या मनात पाप आलं. आपल्या मनात पाप आलं म्हणून तू पुढे गेला नाही, तू तसाच परत आला, असं जाऊन राजाला सांगा. तो म्हणायला लागला, खरं खोटं आपलं खरं निघालं तर बरं आहे, आणि जर खोटं निघालं तर राजा मला आणखीन फासावर देईल. काय नाही, मी सांगते ते, मला दुसऱ्याच्या मनातलं सगळं कळतं, जातो त्या ठिकाणी असं सांगितलं. तो गेला, सभेमध्ये सांगितलं, राजा महाराज तुम्ही असे गेले होते, असं असं तुझ्या मनात पाप आलं म्हणून तुम्ही परत आला होता. हो, नुसतं आपण शब्द जरी ज्ञानेश्वरीचे वाचले, ज्ञानोबा म्हणतात, काया मने वाचा जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. त्याला आनंदा करता दुसरं काय करावं लागणार आहे? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होईल मुढा अति मूर्खत्या. अशा प्रकारे आपल्यावर कृपादान केलं त्यांनी. कृपादान केले संते कल्पांतेही सरेना. संत परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देतात आणि त्यामुळे ते परमात्मा स्वरूप असं आहे की कल्पांत झाला तरी परमात्मा स्वरूप नष्ट होत नाही, अशा स्वरूपाची प्राप्ती संतांनी करून दिली. म्हणून आपण संत सेवा केली पाहिजे. शेवटचं चरण,
लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आसवरेना कृपादान केले संती कल्पांते सरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्याला उत्तम लाभ कुठे मिळेल हे सांगतात. व्यवहारामध्ये सामान्य लाभ असतो, कनिष्ठ लाभ असतो, मध्यम लाभ असतो. व्यवहारातली कोणती गोष्ट प्राप्त होणं हा कनिष्ठ लाभ आहे, कारण तो लाभ मिळाला तरी आणखीन लोभ वाढतो, आशा संपत नाही, तो लाभसुद्धा संपून जातो, म्हणून तो खरा लाभ नाही. उत्तम लाभ जर कोणता असेल तर जो लाभ प्राप्त झाल्यानंतर आशा संपते, जो लाभ प्राप्त झाल्यानंतर तो कधीच संपत नाही, असा लाभ म्हणजे परमात्मा. तो संतांच्या सहवासात आपल्याला प्राप्त होतो, परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होतो. आणि याच्याकरता आपल्याला काय करावं लागतं? तुकाराम महाराज म्हणतात मनविता त्यांचे दास. कदाचित आपण म्हणाल आम्हाला संत कधी भेटणार, आता ज्ञानेश्वर महाराज कधी भेटणार, तुकाराम महाराज कधी, खरे संत भेटणं कठीण आहे, बहु अवघड असे संत भेटे. नाही जरी संत आपल्याला भेटले तरी सुद्धा महाराजांनी शब्द वापरलाय मनविता त्यांचे दास. आपण त्यांचे दास म्हणून घ्यायचं. म्हणजे मी तुकाराम महाराजांचा दास आहे, मी ज्ञानेश्वर महाराजांचा दास आहे असं म्हणून आपण त्यांची काय करायची? सेवा करायची, त्यांची वारी करायची, त्यांचं नामस्मरण करायचं, त्यांचं चिंतन करत. तसं जरी केलं तरी संत आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाहीत. विपाय आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभो अति. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खूप त्यांच्या प्रशंसेमध्ये लाभ आहेत. किती लाभ आहेत? हरपले आपण पे पावे, संता ते पाहता व्यवसाय मेहनोनी वानावे ऐकावे, जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीचं मुक्तता, जय सिद्धिपे दिशे पाहता आपुली वस्तू. म्हणून संतांच्या सहवासात खूप लाभ असल्यामुळे आपण संतांची सेवा केली पाहिजे. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. याचे दोन अर्थ आहेत. आपण संतांची सेवा केली तर देवाला सुद्धा आनंद वाटतो, देवसुद्धा प्रसन्न होतो. देवाची सेवा नाही केली आणि नुसती संतांची केली तरी सुद्धा देवाला आनंद वाटतो. आपण कदाचित पंढरपूरला गेलो नाही, आळंदीला आलो, ज्ञानोबरांची सेवा केली, पांडुरंग परमात्मा प्रसन्न होतो. आपण पंढरपूरला गेलो, ज्ञानोबरांच्या सेवेला नाही आलो तर देवाला राग येतो बरं का, देवाला ते आवडत नाही. तुका म्हणे संत सेवा हेची देव. आपण संतांची सेवा केली देवाला ती उत्तम वाट असते. किंवा देवाला सुद्धा संतांची सेवा करायला आवडतं, म्हणून तर भगवान परमात्मा सोहळ्या करता येतात, ज्ञानोबरांची सेवा करतात, ज्ञानोबरांचं पूजन करतात. समाधी सोहळ्याच्या निमित्ताने देवाला सुद्धा संतांची सेवा आवडते. म्हणून भगवान म्हणतात तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचे नि लीला कमळे पूजू तया. हो, दोवरी दोन्ही भुज आलो घेऊनी, अलंगावया लागुनी तयाचे अंग, तया संगाचे नि सुरवाडे, मज विधी हा देहधरणे घडे, किंबहुना आवडे निरूप. संतांची सेवा केली की देवाला आवडतं, देवसुद्धा संतांची सेवा करतो. म्हणून आपण संतांची सेवा केली पाहिजे. संतांची सेवा करायची म्हणजे काय करायचं? असं म्हटलं शुद्धचर्या हीच संतांची पूजन, चांगलं वागणं ही सुद्धा संतांची पूजाच आहे. शक्य असेल तर संतांच्या वारीला यायचं, वारीला नंतर नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, काया वाचा मनाने त्यांची सेवा करायची. म्हणून आपण संतांचं नामस्मरण करू. ज्ञानेश्वर आपल्याला सगळ्यात मोठं दान दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. कोणतं दान दिलं? ज्ञान.